धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या थोर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर स्मारक हे जीर्ण झालं होतं, तसेच त्याची दुरवस्था झाली होती। त्यामुळे सदर स्मारकाचं सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याचा भव्य विकास कामांचं भूमिपूजन समारंभ पालकमंत्री नामदार श्री गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। माजी महापौर सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे धुळे महानगरपालिका विकास शुल्क निधी अंतर्गत सदर पुतळ्याच्या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी काम मंजूर करण्यात आलं होतं। धुळे मनपा विकास शुल्क निधीतून शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे वीर सावरकर स्मारकला लाल बहादूर शास्त्री स्मारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारक, झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक, धुळे शहरातील देवपुरातील गवळी समाज स्मशानभूमी विकसित करणे अशी कामे घेतली आहेत। धुळे शहरातील स्मारक हे 13 एप्रिल 1984 ला तत्कालीन विधान परिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। त्यावेळी वीर सावरकर स्मारक समितीनं लोकवर्गणीतून सदर स्मारक उभारले। तसेच महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितलं की आपल्या जीवनात प्रखर देशभक्ती, प्रचंड निष्ठा आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न साकार करण्यासाठी वीर सावरकर यांची मूल्य व उपदेशामुळे आले आहेत। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास माजी आमदार राजवर्धन बाबा कदमबांडे, विभाग संघचालक प्रशांत मोराणकर, विभाग कार्यवाह राजेश पाटील रावसाहेब, शहर संघचालक संजय देसले रावसाहेब, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे, सर्व नागरिक बंधू भगिनी, समस्त हिंदू बांधवांनी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं आयोजन कामाचे सूचक व निमंत्रक माजी महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी आणि मनपातर्फे करण्यात आलं होतं। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। बोलू नका, बोला। कित्येक दिवसापासूनची वर्षापासूनची मागणी होती की वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे। आज मला अतिशय आनंद होतो आहे की धुळेकरांची ही मागणी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विचार परिवाराच्या समग्र नेत्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होत आहे। खरं तर वीर सावरकरांचा त्याग, समर्पण आणि देशभक्ती याबद्दल कुणाचा शंका असण्याचं काही कारण नाही, परंतु निश्चितपणानं आजच्या या 1 कोटी या कामासाठी प्रतिभाताईंनी हे मंजूर केलेत आणि त्यामुळे आज वीर सावरकरांना खऱ्या अर्थानं नमन आणि वंदन करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली। मी प्रतिभाताईंचं अभिनंदन करत असताना समस्त धुळेकरांना शुभेच्छा देतो आणि सातत्यानं वीर सावरकरांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडनं विखारी टीका केली जाते। त्यांचा त्यागाचा, समर्पणाचा या ठिकाणी नेहमीच काँग्रेसकडनं चेष्टा केली जाते। अशा दडबदरी काँग्रेसच्या नेत्यांना देखील मी एक सांगू इच्छितो की आता धुळ्यातील जनता जर वीर सावरकरांचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, ते खपून घेणार नाही। आज धुळेकरांसाठी ऐतिहासिक क्षण आहे। वीर सावरकरांना नमन वंदन करण्याची ही संधी आहे, एवढं या ठिकाणी मी सांगेन। धन्यवाद।